मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, तर या तिघांमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमधून लाईट बिलावरती सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील वीज वापरणारे ग्राहक आता सरकारवरती खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण वीज ग्राहकांना यापुढे आता विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल येणार नाही। बघा ग्राहकांनो, आजपासून संपूर्ण राज्यामधील सर्व ग्राहकांचे विजेचे मीटर काढायला सुरुवात होणार आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महावितरण कंपनीला तशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या महावितरण कंपनीच्या माध्यमातून जे त्यांचे कामगार आहेत तर त्यांना विजेचे मीटर काढायचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये विजेचे मीटर काढायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना, आता 2025 साल संपलेला आहे, 2026 साल या ठिकाणी लागू झालेला आहे। राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामधील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या गावामधील कोणत्याही वीज ग्राहकांना यापुढे लाईट बिल भरावे लागणार नाही। बघा ग्राहकांना, एकंदरीत सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामधील वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील कोणत्याही ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही। या जिल्ह्यामधील तुमचा तालुका असेल, तुमचं गाव असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा ग्राहकांना, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे। बघा, गेल्या 25 वर्षामध्ये असा ऐतिहासिक निर्णय कधीच घेतलेला नव्हता, त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांना, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या लाईट बिलाबाबत देण्यात आलेली आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे 3 प्रकारचे ग्राहक या निर्णयापासून वंचित ठेवले जाणार आहेत। म्हणजेच ग्राहकांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यामधील सर्वच ग्राहकांचे लाईट बिल या ठिकाणी माफ होणार नाही, सर्व ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही, अशा पद्धतीने निर्णय झालेला नाही। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे 3 प्रकारचे ग्राहक या निर्णयापासून वंचित ठेवले जाणार आहेत। उर्वरित ग्राहकांना विजेच्या बिलाचा 1 रुपया सुद्धा भरावा लागणार नाही। त्यामुळे ग्राहकांना, जर तुम्ही या 3 प्रकारचे ग्राहक नसाल तर तुम्हाला विजेचा 1 रुपया सुद्धा भरावा लागणार नाही, तुम्हाला विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल सुद्धा येणार नाही। परंतु जर तुम्ही राज्यातील हे 3 प्रकारचे वीज ग्राहक असाल तर तुम्हाला लाईट बिल 100% जास्त येणार आहे आणि ते तुम्हाला 100% भरावा सुद्धा लागणार आहे। त्यामुळे हे 3 प्रकारचे विजेचे ग्राहक कोणकोणते आहेत की ज्यांना विजेचे बिल येणार आहे आणि ज्यांना विजेचे बिल येणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देतच आहे। आता बघा ग्राहकांना, मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या बिलाच्या बाबत होणारे घोटाळे असतील, वाढवून येणारे लाईट बिल असेल, मीटरचे रीडिंग असेल, मीटरचे घोटाळे असतील, तर या सर्व गोष्टींची तपासणी करून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महावितरण कंपनीला अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता ग्राहकांना, तुम्हाला विजेचे कसलेच बिल येणार नाही, तुम्हाला लाईट बिल सुद्धा भरावे लागणार नाही। परंतु 3 प्रकारच्या ग्राहकांना हे विजेचे बिल येणार आहे, तर ते 3 प्रकारचे ग्राहक कोणकोणते आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे। बघा ग्राहकांना, या 3 प्रकारच्या ग्राहकांना वगळता उर्वरित ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही, 1 रुपया सुद्धा उर्वरित ग्राहकांना विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल भरावे लागणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 प्रकारच्या ग्राहकांमध्ये येता का उर्वरित ग्राहकांमध्ये येता हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आता बघा ग्राहकांना, महावितरण कंपनीच्या माध्यमातून या लाईट बिलाच्या बाबत एक अशी आयडिया लावण्यात आलेली आहे। त्या आयडियामुळे इथून पुढे वीज वापरणाऱ्या ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही। परंतु असे काही ग्राहक आहेत, म्हणजेच हे जे 3 प्रकारचे ग्राहक आहेत त्यांना लाईट बिल येणार आहे, परंतु त्यांना सुद्धा याच्यामधून सुटका दिली जाणार आहे। म्हणजेच त्यांना आता गरजेनुसार लाईट सुद्धा वापरता येणार आहे। एकंदरीत 3 प्रकारचे ग्राहक आपण पाहणार आहोत, जेणेकरून जर तुम्ही 3 प्रकारचे ग्राहक असाल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। परंतु जर तुम्ही या 3 प्रकारचे ग्राहक नसाल तर तुम्हाला लाईट बिल येणार नाही, तुम्हाला 1 रुपया सुद्धा लाईट बिल सुद्धा भरावे लागणार नाही। म्हणजेच ग्राहकांना, तुम्ही जेवढी वीज वापराल तेवढे तुम्हाला विजेचे बिल येणार आहे, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारच्या ग्राहकांना विजेचे बिल 1 रुपया सुद्धा भरावे लागणार नाही। तशा प्रकारची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना, आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या एक्स पोस्टवरून हे माहिती दिलेली आहे। तशा प्रकारे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, म्हणजेच GR सुद्धा काढण्यात
मांडण्यात आलेला आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी उद्यापासून व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांनो, आज सकाळपासून महाराष्ट्र राज्यामधील अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत तर ते अधिकारी घरी घरी जाऊन जुने मीटर काढायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। आता नवीन मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत हे नवीन मीटर बसवल्यामुळे या ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही, परंतु 3 प्रकारच्या ग्राहकांना विजेचे बिल येणार आहे। तर ते 3 प्रकारचे ग्राहक कोणकोणते आहेत आणि ज्या ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही तर त्या ग्राहकांनी कोणकोणती कामे करायची आहेत, कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी द्यायची आहेत, तर याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। आता बघा ग्राहकांना, मागच्या 25 वर्षामध्ये असा कधीच निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यामुळे आता ग्राहक खुश व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण या सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी, केसरी रेशनधारकांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, राज्यातील अपंग नागरिकांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील जे विजेचे ग्राहक आहेत तर त्या विजेच्या ग्राहकांकडून जी मागणी केली जात होती, आता ही मागणी फक्त आज केली जात नव्हती तर ती मागणी मागच्या 25 वर्षापासून केली जात होती। तर अखेर ग्राहकांची 25 वर्षांची मागणी पूर्ण होत आहे। 25 वर्षापासून जे ग्राहक विजेचे या ठिकाणी मागणी करत होते की आम्हाला वीज ही मोफत मिळाली पाहिजे, तर त्यांची 25 वर्षांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत ज्या 3 प्रकारच्या ग्राहकांना विजेचे बिल येणार आहे तर हे ग्राहक कोणकोणते आहेत, यासोबत कोणत्या ग्राहकांना विजेचे बिल भरावे लागणार नाही, विजेचे बिल येणार नाही, हे ग्राहक कोणकोणते आहेत, यासोबत सरकारने महावितरण कंपनीला कोणती अर्जंट सूचना दिलेली आहे, ज्या सूचनेमुळे वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। आपल्याला विजेचे बिल येऊ नये यासाठी काय करायचे आहे, तर या संपूर्ण सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे आणि संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा पुढचे 5 वर्ष फ्री मध्ये विजेचा वापर करता यावा तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पुढचे 5 मिनिटं पाहायचं आहे। ए टू झेड संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही 3 प्रकारचे ग्राहक असाल तर तुम्हाला फायदा होणार नाही, परंतु 3 प्रकारचे ग्राहक नसाल तर तुम्हाला 100 आणि 101% याचा फायदा होणार आहे। आता बघा ग्राहकांना, या 2026 सालापासून या ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून महावितरण कंपनीला स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता हे स्मार्ट मीटर मागच्या 6 महिन्यापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बसवण्यात आलेले आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये आता हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम प्रगतीपथावरती आहे। आता बघा, मीटरच्या चुकीच्या रिडिंगमुळे जास्त येणारे लाईट बिल रोखण्यासाठी, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महावितरण कंपनीला अर्जंटमध्ये सूचना या ठिकाणी देण्यात आलेले होते। त्यामुळे मागच्या 6 महिन्यापासून हे मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। आज सुद्धा काही जिल्ह्यांमधील, काही तालुक्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये हे मीटर बसवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। तर या स्मार्ट मीटरमुळे आवाजच्या सव्वा येणारे लाईट बिल आता बंद होणार आहे, कारण भरपूर दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या, परंतु आता या तक्रारीवरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तोडगा सुद्धा काढलेला आहे। बघा ग्राहकांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमच्या गावामध्ये सुद्धा जे विजेचे खांब आहे तर त्या विजेच्या खांबांवरील तारा बदलण्याचं काम सुरू असेल, त्यासोबत तुमच्या गावामधील जे या ठिकाणी महावितरण कंपनीचे अधिकारी असतील, कामगार असतील, त्यांच्या माध्यमातून तुमच्या घरी येऊन तुमचा जुना मीटर काढत असतील आणि त्या ठिकाणी आता नवीन स्मार्ट मीटर बसवत असतील, तर याचा फायदा कशा पद्धतीने होत आहे, 3 प्रकारच्या ग्राहकांना लाईट बिल कशा पद्धतीने येणार आहे, उर्वरित ग्राहकांना हे बिल कशामुळे येणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 1 रुपया सुद्धा लाईट बिल येऊ नये तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा ग्राहकांना, भरपूर वीज वापरणाऱ्या ग्राहकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामध्ये लिहिलेलं होतं की आम्ही घरामध्ये कमी वीज लागणारे बल्ब वापरतो, हीटर वापरत नाही, फ्रीज वापरत नाही, टीव्ही वापरत नाही, एसी नाही, आमच्या घरामध्ये अशा जास्त वीज लागणाऱ्या कोणत्याही वस्तू नाही, तरी पण आम्हाला 1.25 बिल येत आहे। यावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही तोडगा काढा, अशा पद्धतीच्या तक्रारी, अशा पद्धतीच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पत्रांच्या माध्यमातून वीज वापरणाऱ्या ग्राहकांनी केलेल्या
आलेल्या होत्या। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महावितरण कंपनीला म्हणजेच ज्या ठिकाणापासून विजेची निर्मिती होते अशा मेन विजेच्या ऑफिसमधील मेन अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता 3 प्रकारच्या ग्राहकांना वगळता उर्वरित ग्राहकांना विजेचे कसलेच बिल येणार नाही। पुढील 5 वर्षे 1 रुपया सुद्धा लाईट बिल भरावा लागणार नाही। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा विजेचे बिल आले नाही पाहिजे, आपण जास्त वस्तू वापरत नाही तरी पण आपल्याला लाईट बिल येत होते, परंतु यापुढे जरी तुम्ही जास्त विजेचा वापर केला तरी पण तुम्हाला लाईट बिल येऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ अवश्य काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। बघा, ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर शेतकऱ्यांचे सरसकट लाईट बिल माफ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे राज्यातील घरगुती लाईट बिलाबाबत सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा ग्राहकांना, तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील, न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल, वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या वाचलेल्या असतील की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या साईडचं राज्य कर्नाटक राज्य, तर या कर्नाटक राज्यामध्ये राज्यातील घरगुती लाईट बिलाबाबत मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जे ग्राहक आहेत ज्यांच्या घरामध्ये लाईट आहे त्या ग्राहकांना 1 रुपया सुद्धा त्या लाईटीच्या बदल्यामध्ये लाईट बिल भरावे लागत नाही। त्याचप्रमाणे जसं कर्नाटक राज्यामध्ये लाईट बिल माफ केलेलं आहे म्हणजेच त्या राज्यामध्ये कसलंच लाईट बिल येत नाही, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा घरगुती लाईट बिलाबाबत सध्याच्या स्थितीला सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु 3 प्रकारच्या ग्राहकांना या ठिकाणी याचा फायदा होणार नाही। आता बघा, ते 3 प्रकारचे ग्राहक कोणकोणते आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। तर बघा ग्राहकांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री तथा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत। तर हे तिघांच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत। याचा नकळत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना फायदा होत आहे, राज्यातील महिलांना फायदा होत आहे, ज्येष्ठ नागरिकांना फायदा होत आहे, रेशनधारकांना फायदा होत आहे। राज्यातील सर्व नागरिकांना हे सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 100% फायदा सुद्धा होतच आहे। तर बघा ग्राहकांना, एकंदरीत पाहायला गेला तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यातील शेतकरी बांधवांचा कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चालेल होता। अखेर हा कर्जमाफीचा प्रश्न मिटत आहे, परंतु कर्जमाफीचा प्रश्न मिटण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांना जे शेतीसाठी लाईट लागते तर त्या लाईट बिलावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कपात करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत शेती पिकासाठी जी लाईट लागते तर ते लाईटीचा 1 रुपया सुद्धा शेतकरी बांधवांना लाईट बिल भरावे लागणार नाही। आणि त्याचप्रमाणे राज्यातील जे या ठिकाणी घरगुती लाईट वापरणारे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा देणारा निर्णय आलेला आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये सकाळपासून आनंदाचे उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांना, मागच्या 6 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे सुरू आहेत। त्यातच आता लाईट बिलाबाबत सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील वीज वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये जे ग्राहक वीज वापरतात याच्यामध्ये कमी वीज वापरणारे ग्राहक असतील किंवा अव्वाच्या सव्वा वापरणारे वीज ग्राहक असतील त्यांना सुद्धा याचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये होतच आहे। बघा ग्राहकांना, एकंदरीत 3 प्रकारचे ग्राहक वगळता उर्वरित ग्राहकांना विजेचे बिल येणार नाही, विजेचा 1 रुपया सुद्धा भरावे लागणार नाही। त्यामुळे हे 3 प्रकारचे ग्राहक पाहायचे आहेत। जर तुम्ही या 3 प्रकारच्या ग्राहकांपैकी असाल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही, परंतु जर तुम्ही या 3 प्रकारच्या ग्राहकांपैकी नसाल तर तुम्हाला लाईट बिल येणार नाही, तुम्हाला याचा फायदा होणार आहे। परंतु ग्राहकांना, तुमचं फक्त विजेचं बिल माफ होणार नाही, त्यासोबत तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ, विविध मोठमोठे लाभ सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे। त्यामध्ये जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला शेती पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा सरासरी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे। राज्यातील ज्या नागरिकांना स्वतःची घरे नसतील, ते भाड्याच्या घरामध्ये राहत असतील, पत्र्याची घरे असतील, कुंभकोत घरे असतील तर त्यांना सरकारच्या माध्यमातून चांगली घरे या ठिकाणी मोफत मिळत आहेत। म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल योजना, या घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना घर मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून घरकुल योजनेचे अर्ज सुरू होणार आहे। त्यानंतर ज्यांना कमी शेती आहे आणि त्यांना जोडधंदा म्हणून एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना शेळी पालन योजनेचा लाभ देण्यात येत आहे, गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ मिळत आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना लाईटची कमतरता भासत आहे त्यांना सोलार पॅनल, सौर ऊर्जा या ठिकाणी वीज निर्मितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। ज्यांना विहिरी पाडणं शक्य होत नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ज्यांना या ठिकाणी विहीर घेता येत नाही तर त्यांना मोफत विहिरी सुद्धा
सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे राज्यातील वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला पाहिजे। राज्यातील वीज वापरणाऱ्या ग्राहकांनी सुद्धा आपल्या सरकारला या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे। महाराष्ट्र या ठिकाणी विकसित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे माहितीचं सरकार मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेतच आहे। बघा, त्यातच मित्रांनो, ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामधील शेतकरी बांधवांना जे शेती पिकासाठी जे लाईट लागत होते, तर या ठिकाणी लाईट बिल त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये येत होता, तर या शेतकरी बांधवांचं लाईट बिल माफ करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे राज्यातील घरगुती लाईट बिलाचे जे येणारे लाईट बिल आहे, तर ते सुद्धा माफ होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर या 2026 सालामध्ये घरगुती लाईट बिलावरती सर्वात मोठा निर्णय लवकरच मुख्यमंत्री घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुम्ही जेवढी लाईट वापरणार आहात तेवढंच तुम्हाला बिल येणार आहे, कारण प्रत्येक घरामध्ये पुढच्या 6 महिन्यापर्यंत या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत। विजेच्या जुन्या ताराकडून नवीन वायरिंग या ठिकाणी बसवण्यात